त्रिविज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबईसारखी महानगरपालिका देखील येते, ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प किंवा बजेट हा देशातील एखाद्या छोट्या राज्याच्या बजेटपेक्षाही अधिक असतो. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या यासाठी आहेत की या ठिकाणी अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणात आहे. सध्या राजकीय पक्षांची संख्या वाढलेली आहे आणि राजकीय पक्षांची संख्या वाढलेली असताना निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होण्याऐवजी बिनविरोध होण्याचा ऐतिहासिक आकडा देखील आपल्या समोर आलेला आहे. आणि अशा वेळी या बिनविरोध निवडणुका होण्यामागचं नेमकं काय गौडबंगाल आहे हे देखील आपण पाहणार आहोत. या निवडणुका 29 महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये जी विरोधकांची एक आघाडी व्हायला हवी होती ती देखील झालेली नाही. या सगळ्या गोष्टींची कारणं आपण जाणून घेऊ आणि आपल्या सोबत त्यासाठी महनी अतिथी आहेत BRSPचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर. डॉक्टर सुरेश माने सर जी, आपलं पुन्हा त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. सर, मी या निवडणुकींच्या निमित्तानं आपल्याला सर्वप्रथम हाच प्रश्न विचारेल की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचं प्रमाण हे अतिशय मोठं झालेलं आहे. तर या मागचं नेमकं गौडबंगाल काय आहे? की लोकशाही प्रगल्भ झाली, की मतदार अधिक उत्स्फूर्त झाला, की नेमकं काय आहे? चंद्रकांतजी, बऱ्याच वर्षानंतर एकतर महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी जवळजवळ 7 वर्षानंतर, औरंगाबादसारख्या ठिकाणी 8 वर्षानंतर, म्हणजे 7-8 वर्षानंतर ओबीसी आरक्षणाची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरलं आणि त्यामुळे निवडणुका लांबल्या. त्यातच पुन्हा मग सुप्रीम कोर्टानं निवडणुका घ्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून ओबीसी आरक्षण, त्यामुळं ओबीसी आरक्षणावरती टांगती तलवार, या दुहेरी वातावरणामध्ये या निवडणुका होत आहेत. आता 7-8 वर्षानंतर होत आहेत म्हणजे त्यामुळे साहजिकच पक्ष, कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह असणं स्वाभाविक असतं. आणि त्याचं दर्शन आपल्याला दिसलं ते म्हणजे 29 महानगरपालिकेमध्ये हजारोंच्या संख्येनं निवेदनं आली, मोठमोठ्या बंडखोऱ्या झाल्या. एका तिकिटासाठी 10-10, 12-12 लोकांचे, अनेकांचे अर्ज, काही लोकांनी हजारांचे दावे केले. या पार्श्वभूमीवर जर एका बाजूला एवढ्या मोठ्या बंडखोऱ्या होतात तर साहजिकच प्रश्न आहे की मग बिनविरोध निवडून कसे येतात. ज्या बिनविरोध निवडणुकीच्या बातम्या गेल्या 2 दिवस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चालल्या आणि ते काही थोड्या नाहीत, जवळजवळ 66 ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत, झालेल्या आहेत. अर्थात ह्या ज्या बातम्या बी येतात त्या कायदेशीर धरून नाहीत, कारण जोपर्यंत ती निवडणूक डिक्लेअर होत नाही रिटर्निंग ऑफिसरच्या माध्यमातून, तोपर्यंत त्याला निवडून आलं असं म्हणत नाहीत. एकटा उमेदवार राहिला म्हणून तो निवडून आला असं होत नाही. काही कारणं असतात त्याची तांत्रिक, मग तो अडकू शकतो. त्यामुळं हा जो काही 66 जागा, त्यामध्ये सर्वाधिक BJPच्या 44, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या 19 आणि मग 1-2 कुठल्या तरी विरोधापैकी आहेत, विरोधकापैकी राष्ट्रवादी किंवा कुठेतरी आहे. आता या BJP मधल्या सगळ्यात जास्त ज्या 44 आहेत त्यातल्या 19 की 20 एकट्या ठाणे डोंबिवली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या आहेत. म्हणजे BJPचे सध्याचे जे अध्यक्ष समान आहेत ते ज्या डोंबिवली मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघातला हा भाग आहे. आणि त्या ठिकाणातून जास्तीत जास्त म्हणजे 14 की 15 लोक हे बिनविरोध निवडून आले. आता याचा एक अर्थ आहे. अर्थ एक कुठला आहे? अर्थ एक असा आहे की भारतीय लोकशाही खरंच मॅच्युअर झाली की काय, की आता लोकांना निवडणुका नको आहेत, शान समजुतीनं आपण एक कुठला तरी उमेदवार ठरवूया आणि त्याला निवडून द्यावूया. हा एक अर्थ लावायचा की दुसरा अर्थ लावायचा की लोकशाही एवढी रसातळाला गेली
किंवा घालवली सत्ताधाऱ्याने विशेषतः, की निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. हे दोन प्रश्न आपल्या समोर येतात. मग लोकशाही मॅच्युअर झाली म्हणायचं का? याचं जर उत्तर होय म्हणण्याची कुणाची धाडस नाही. ना सत्ताधारी देऊ शकतात, ना निवडणूक आयोग देऊ शकतो, की लोक एवढी मॅच्युअर झाली, आपली डेमोक्रेसी इतकी मॅच्युअर झाली की आता लोकांना निवडून देण्याची गरज नाही, शांतपैकी एक आला माणूस, चला तुम्ही झालात. हे तर कुणाला न पटण्यासारखं आहे. मग दुसरीच बाब पटण्यासारखी आहे, आणि ती बाब पटण्यासारखी म्हणजे सत्ताधारी आतापर्यंत निवडणुकीनंतर घोडेबाजार करायची, आता निवडणूक पूर्व घोडेबाजार ही एक नवीन संकल्पना आता रूढ हो पाहते. पूर्वी निवडून आल्यानंतर नगरसेवक पळवापळवी, महापौर निवडणुकीसाठी वगैरे वगैरे, मग त्या नगरसेवकांच्या पिकनिक वगैरे, कोण साईबाबाला गेला, कोण गोव्याला गेला. तर हा निवडणूक पूर्व घोडेबाजार आता सुरू आहे. आणि त्याच्या विस्तृत बातम्या पण आलेल्या आहेत, अनेक ठिकाणी आलेत, की अनेकांच्या नावासह आलेत. मला वाटतं अविनाश जाधव मनसेची त्यांची नावासह बातमी आज प्रिंट मीडियात आहे, की आमच्या कुठल्या तरी उमेदवाराला 5 कोटीची ऑफर दिली. तर सरासरी मग 5 कोटीचा रेट चालू आहे असं आपल्याला अंदाज बांधता येतो. बरं, नुसतं हे अर्थकारणाच्या माध्यमातून होतंय का? तर त्याचं उत्तर नाही आहे. त्याच्यासोबत दहशतवादाचा सत्तेचा उपयोग, दुरुपयोग हा होताना दिसतोय. आणि त्यामुळं की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, नाही तर बघून घेऊ वगैरे, दहशत किंवा दबाव या तंत्राचा वापर केला जातोय. म्हणजे रितसर मांडलं ठीक, तुम्ही नाही मानून मग पुन्हा अर्थकारणानं सेटलमेंट झाली तर ठीक, तर नाही तेही नाही मानलं तर मग दहशत, सत्तेचा वापर, मग कुठेतरी अडकवण्याचं. आता हे जर प्रयोग नगरपालिकासारख्या निवडणुकीत जर होत असतील तर उद्या विधानसभा आणि लोकसभेतलं चित्र काय असेल, आणि अमृतकाल आणि विश्वगुरू म्हणणाऱ्या भारताच्या लोकशाहीची कुठल्या दिशेने वाटचाल असेल, यातलं आपल्याला दर्शन या झटक्यातून आढळतं. चांगली गोष्ट आहे, पेपरात एक बातमी आली, आता काही माहिती नाही, पण ही बातमी आहे की निवडणूक आयोगाने याची दखल घेतली. एवढी बातमी तरी आली. आता निवडणूक आयोग, त्यातला महाराष्ट्रातला निवडणूक आयोग, ज्याच्याकडे या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, निवडणुका असतात, तो याच्यावरती काय प्रभावीपणे करेल हे एक मोठं त्याचं गेसवर्कच म्हणावं लागेल, बघावं लागेल. पण एकंदरच लोकशाहीचा दर्जाहीन, किंबहुना मी म्हटलं ना की लोकशाही दोन प्रकारची, एक मॅच्युअर्ड की त्या ठिकाणी निवडणुकाची गरज पडत नाही, आणि दुसरी दहशतवादाची लोकशाही की ज्या ठिकाणी निवडणुकाच होऊ द्यायचा नाही. तर मला वाटतं ह्या 62-66 ठिकाणी खरंच 2-4 ठिकाणी झाले असतील, पण बऱ्याच ठिकाणी जे आरोप झालेले आहेत त्याच्यावरून असं कळतं की अनेक लोकांना निवडणुका नको आहेत, निवडणुकीच्या शिवाय सत्ता हवी आहे, आणि हा मार्ग लोकशाहीचा नाही. आणि त्यामुळे आपली लोकशाही, ज्या स्थानिक लोकशाहीच्या ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणतो, की ग्रासरूट डेमोक्रेसी जर मजबूत झाली तर मग वरची डेमोक्रेसी मजबूत होईल. याच्यासाठी आपण घटना दुरुस्त केल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आणलं, महिलांना वाटा दिला. या सगळ्या घडामोडी जेव्हा बघतो तेव्हा आपण लोकशाहीची तिरडी बांधतोय का, तिचं थडगं बांधतोय का, अशाच प्रकारचं एक भयानक वातावरण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. सर, या निवडणुकीच्या संदर्भातलं एक वैशिष्ट्य असं आहे की SC, ST आणि OBC या सर्व आरक्षित राजकीय आरक्षण असणाऱ्या या प्रवर्गांमध्ये महिलांचं प्रमाण देखील 50% म्हणजे निम्म्याने आहे, आणि सर्वसाधारण प्रवर्गात देखील महिलांना निम्म्याने जागा राखीव आहेत. त्यामुळे या निवडणुकीत 50% महिलांसाठी जागा राखीव आहेतच. याशिवाय सर्वसाधारण जे मतदारसंघ आहेत त्यामध्येही महिला मोठ्या प्रमाणात लढत आहेत. तर ही पहिली अशी निवडणूक आहे का की ज्यामध्ये महिलांचा सहभाग उमेदवार म्हणून सर्वाधिक आहे किंवा मोठ्या प्रमाणात आहे? तर याच्या मागचं नेमकं आणखी कारण आपल्याला काय वाटतं? नाही, त्याचं प्रामुख्याने जे कारण आहे ते, ज्या ठिकाणी 50% महिलांची SC, ST, OBC ज्या महिला आहेत त्यांचं आरक्षण त्यांना ठरलेलं आहे. मग आणखी महिलांची संख्या वाढण्याचं कारण काय आहे? तर पुन्हा ते तुम्ही आपली सोसायटी फार प्रगत झाली, पुन्हा आपली लोकशाही फार मॅच्युअर झाली म्हणून आपण महिलांना वाढीव टक्का दिला,
वाढीव मतदारसंघ दिले असं घडत नाही आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बहुतांशी वॉर्ड हे पुरुषांच्याकडून महिलांसाठी राखीव झाले. मग अशा वेळेला आपणाला निवडणूक लढता येत नाही, तर मग आपली मुलगी, आपली पत्नी, आपले सून, आपले भाऊजे, आणखी कोणी नातेवाईक, या कारणामुळं महिला आणखीन आलेल्या आहेत. त्यामुळं प्रस्थापिताची राजकीय आरक्षणामुळे जेव्हा गोची होते, तेव्हा मग त्या मतदारसंघात महिलाच पाहिजे ना, तर मग चला महिला वॉर्ड झालाय. सर्वसाधारण महिला म्हणजे जनरल महिला असतो, त्या ठिकाणी कुणीही लढू शकतं. आणि मग तेच जे सत्तेमधले प्रस्थापित लोक आहेत, त्यांचे जेव्हा वॉर्ड रिझर्व होतात महिलासाठी, ओपन महिला म्हणतात त्याला, तर त्या ठिकाणी मग हे आपले घरचे नातेवाईक, घरातल्या महिला यांना उतरवतात. आणि त्यामुळं महिलांची संख्या ही वाढलेली दिसते. एका अर्थानं महिलांची संख्या वाढल्यामुळं महिलांचा काही त्या महापालिका चालवण्यामध्ये सहभाग वाढतोय असं होत नाही. आपण अनेक ठिकाणी पाहिले, ग्रामपंचायती असो, विधानसभा असो किंवा आणखीन कुठेही असो, बहुतेक वेळा स्त्रीच्या मागून पुरुष हेच आपले सत्तेचे प्रयोग करत असतात. हे आपण अनेक वेळा पाहिले आणि त्याचंच दर्शन आपल्याला या मनपा निवडणुकीत दिसतंय. आणि म्हणून स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते. ते काय आपला समाज फार प्रगत झालाय म्हणून स्त्रियांची संख्या वाढली असं समजण्याचं काही कारण नाही. सर, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार आहे किंवा एनडीएचं जे सरकार आहे, या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः महानगरपालिका या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची एक गठ्ठा अशी युती किंवा महाआघाडी झाली पाहिजे होती अशी अपेक्षा होती महाराष्ट्राला, परंतु ती होऊ शकलेली नाही. या मागचं नेमकं कारण काय आहे? आपल्याला नेमकं काय वाटतं? पहिल्यांदा जसं लोकसभा आणि विधानसभेसाठी महाराष्ट्रात विरोधकाची आघाडी निर्माण झाली, त्याला दोन कारण आहेत. लोकसभेमध्ये संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, हा एक प्रमुख मुद्दा होता. त्याच्या आधारावर जे यश महाराष्ट्रात विरोधी पक्षाला मिळालं, त्या यशाचा परिणाम म्हणून ते विधानसभेमध्ये एकत्र आले. विधानसभेत मात्र हे मुद्दे चालणारेच नव्हते. माझ्यासारख्या माणसानं अगोदरच सांगितलं होतं की हे मुद्दे विधानसभेत चालणार नाहीत. पण विरोधी पक्षांना वाटलं, म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलतोय तर ते आपण काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार या पक्षांना वाटलं की हे सगळेच त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा चालतील. पण हे होणार नव्हतं आपल्याला स्पष्ट होतं. आणि त्यामुळं मग विधानसभेमध्ये यांची आघाडी ही कोलॅप्स झाली. आता त्या कोलॅप्स होण्यापाठीमागे आणखीन काही कारण आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वैयक्तिक हितसंबंध फार मोठ्या प्रमाणावर गुंतलेले असतात आणि त्यामुळं नवीन समीकरणं उभी राहिली. आणि त्या नवीन समीकरणाचा परिणाम म्हणून काही पक्षांना आपल्या अस्तित्वाची लढाई वाटली. काही मोठ्या सत्ताधारी पक्षांना वाटलं की आता मोठ्या माशानं छोट्या माशाला खाण्याची हीच नेमकी योग्य वेळ आहे. आणि त्याला मग छोट्या माशाला त्याची जाणीव झाली, मग तो दुसऱ्या माशाकडे पळून गेला. अशा पद्धतीची परिस्थिती. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडी उभं राहणं शक्य नव्हतं. आणि स्थानिक प्रत्येकाचे हितसंबंध, कारण विधानसभेला कमी मुद्दे असतात आणि लोकसभेला तर एकच मुद्दा असतो, म्हणजे देशाची निवडणूक म्हणून, राज्याची म्हणून काही विशिष्ट मुद्दे असतात. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुद्द्याची भरमार असते. म्हणजे प्रत्येक तालुका, जिल्हा, शहर, मनपा वाईज वेगवेगळे मुद्दे असतात. आणि याचाच परिणाम म्हणून बघा ना, की सत्तेत असलेले 3 पक्ष आहेत महाराष्ट्रात. मग ते आपले BJP असो, अजितदादा पवार असो, एकनाथ शिंदे, हे 3 प्रमुख. बाकीचे छोटे मोठे सोडून द्या, जसे आपल्याकडचे काय RPI वाले तिकडे गेले किंवा आणखीन कोणी असतील ते सोडून द्या. पण हे 3च बघा एकत्र नाहीत. हे तिन्ही कुठे एकत्रच लढतं, म्हणजे सत्ताधाऱ्यांची सुद्धा एकी नाही आहे. हे तिघे सुद्धा अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात आहेत. विशेष म्हणजे यातले 2 म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे एकत्र काही ठिकाणी आहेत आणि ते BJPच्या विरोधात आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांचं पण समीकरण नाही आणि विरोधकांचं समीकरण नाही. अजित पवार सत्तेमध्ये आहेत, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी ते शरद पवारांच्या सोबत आहे.
शरद पवार इकडं अँटी बीजेपी पॉलिटिक्सची लीडरशिप स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला करतात आणि लोकल बॉडी लेवलला ते जे बीजेपीच्या सोबत आहेत तो त्यांचा पुतण्या अजित पवार म्हणून त्यांच्यासोबत जातात. त्यामुळे इथं नीतिमत्ता वगैरे काही नाही. आणि त्या अनुषंगानं बघा, काल अजित पवारांची प्रेस कॉन्फरन्स पुण्यात झाली. ते अण्णा बनसोडेंचे जे चिरंजीव आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते गेले होते. आणि मग तिथं काय म्हणाले बघा, जेव्हा हो. पत्रकारांनी विचारले की त्याच्यावरती आरोप आहेत, तर ते म्हणाले, अहो ते जे काय घेऊन बसलाय, लहानसहान आरोप आहेत, माझ्यावर तर 70 कोटीचा आरोप होता. असं असून मी ज्यांनी आरोप केला त्यांच्यासोबत सत्तेत आहे ना. तर मला सांगा, हे अजित पवारांचं एवढं बोल्ड आणि बिनधास्त स्टेटमेंट जे आहे, हे राजकारणातील नीतिमत्ता कोणत्या स्तरावरती गेलेली आहे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे असल्या गोष्टींना आम्ही अजिबात किंमत देत नाही. आणि त्यामुळं बीजेपीला आपले टार्गेट आहेत, काँग्रेसला आपली टार्गेट आहेत, राष्ट्रवादीला आपली टार्गेट आहेत आणि बाकीचे काही छोटे मोठे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत. कसले टार्गेट काय घेऊन बसलाय त्यांचं. आणि त्यामुळं त्यांना फरफटत झाल्या. आता सीपीआय सीपीएम महाराष्ट्रातले हे जे काही पक्ष आहेत ते फरफटतच गेलेत आणि त्यांची फरफट ही अनेक वर्ष सुरू आहे. म्हणजे फरफटीमध्ये सीपीआय संपला, सीपीएम संपली, शेतकरी कामगार पक्ष संपला, छोटे मोठे बाकीचे पक्ष संपले, आंबेडकर पक्षाचं काय बोलायलाच नको, हे संपत आले. तरी ते अजून धडा घ्यायला तयार नाहीत. त्याची कारणं अशी की ज्यांचे हात दगडाखाली किंवा बोट दगडाखाली अडकलेले आहेत ते स्वतंत्र स्टँडच घेऊ शकत नाहीत. म्हणजे उदाहरणादाखल शेका पक्ष स्वतंत्र स्टँडच घेऊ शकत नाही. सीपीआय सीपीएमचं तर मला विशेष वाटतं, 2 ठाकरे एकत्र आले की हे नाचायला हजर, 2 काँग्रेस एकत्र आले की हे नाचायला हजर. अरे निवडणूक आले की ह्यांना कोणीच विचारत नाही. परिणाम बघा ना, तीच गोष्ट काही आंबेडकरवाद्यांची, तीच गोष्ट काही समाजवाद्यांची. म्हणजे या छोट्या मोठ्या पक्षांना स्वतंत्र भूमिका घेऊन बरं वाईट काय असेल ते असेल, पण पदरात पाडून घ्यायचं आणि पुढे जायचं, ही जी काही खंबीर प्रवृत्ती असते ती त्यांच्याकडे नाही. आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यामध्ये एकमत नसणं, विरोधकामध्ये एकमत नसणं आणि त्यामुळं सबंध राज्यभर सत्ताधारी बीजेपी आघाडीच्या विरोधात विरोधकांची मजबूत आघाडी नसणं, हे त्याचा परिणाम आहे. सर, मला आपल्या BRSPच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. आपण BRSPचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहातच. BRSP स्थापनेपासून मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात आहे असं वाटतं. या महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जाताना BRSPची भूमिका नेमकी काय आहे आणि साधारणपणे 29 महानगरपालिकांमध्ये आपण किती उमेदवार नेमके दिले? पहिल्यांदा चंद्रकांतजी असं आहे की एकंदरीत आंबेडकरी चळवळ, आपण आंबेडकरी राजकारण बघतो तेव्हा आंबेडकरी राजकारणाच्या जसं वैचारिक प्लस पॉईंट असतात किंवा ज्याला भांडवल म्हणतो, तसं प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या मर्यादा आहे. आणि त्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या मर्यादेच्या बळी BSPला होत्या, वंचितवाल्यांना होत्या आहेत, BRSPला होत्या आहेत. त्यामुळे या सगळ्या मर्यादा आम्हाला लागू पडतात. मग ते RPI असो, रामदासची RPI असो, कुणाची असो, त्या सगळ्या मर्यादा ह्या लागू पडतात, जसं त्या डाव्यानं पण आता लागू पडतात. BRSP 15 पासून ही तिसरी निवडणूक आहे. खरं म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही पहिल्यांदा 15ला पार्टी स्थापन झाली, 2016ला लढवल्या आणि त्याच्यानंतर मध्ये गेल्या वेळची आणि ही तिसरी आहे. त्यामुळं पहिल्यांदा असं नाही, पहिल्या निवडणुकीत आम्हाला बऱ्यापैकी यश चांगलं मिळालं होतं. म्हणजे 1 वर्षातला पक्ष असताना सुद्धा एक चांगलं बऱ्यापैकी संख्याबळ महाराष्ट्रात, नागपूरमध्ये त्याला आमचे 72 उमेदवार होते. म्हणजे त्यावेळेला चांगल्यापैकी बऱ्यापैकी आम्ही 1 वर्षाचे असताना, म्हणजे नुकतंच बाहेर पडलो असताना, आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या आम्ही 29 पैकी 15 ते 16 या ठिकाणी लढत आहोत. त्याही काही फार मोठ्या संख्येनं नाही. त्याचं कारणही तुम्हाला मी चंद्रकांत सांगतो. माझा पिंड बहुतेकांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे. मी कुणाच्या मागे जाणारा गडी नाही, त्याच्यासाठी कुणाची हाजी करणारा नाही, कुणाच्या हातापाया पडून माझ्या पक्षाला 2-4 जागा सोड, अशा पद्धतीचं मी आजपर्यंत आयुष्यात कधी राजकारण केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. गेल्या वेळेला सुद्धा 2019ला मी महाविकास आघाडीत गेलो होतो. ते मला बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो. मी स्वतःहून कधी कुणाच्याही मागं
फरफटत जाण्याचं धोरण आजपर्यंत स्वीकारलेलं नाही. कारण आंबेडकरी राजकारणाची जी बाबासाहेब आंबेडकरांची जी कन्सेप्ट आहे, धारणा आहे, ती फरफटत जाण्याची नाही आहे. जे काही तुमचं व्हायचं ते होऊ द्या. यश अपयश येईल, काही व्हायचं ते होऊ द्या. पण यशासाठी आपलं सगळंच कमरेचं काढून डोक्याचं काढून कमरेला बांधायचं, ही जी काही प्रवृत्ती आहे आणि कुठल्याही येणं-केणं प्रकारे तुमची माणसं निवडूनच आली पाहिजेत. आता निवडून आलेले काय दिवे लावतात आपण बघतो. आता जसं आठवलेंचे अनेक लोक गेल्या वेळेला बीजेपीच्या तिकिटावर निवडून आले. आताही काही उभे आहेत किंवा काही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येतात. यांचे आपण पराक्रम पाहतो ना आपण. त्यामुळं BRSPचा हा कधीच पिंड नव्हता, नाही आणि भविष्यातही असणार नाही. जे कारण आम्ही नुसतं राजकारण आमचा प्रांत मानत नाही. आमच्यासोबत राजकारणाच्या सोबत एक सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं, बहुजन प्रबोधनाचं आंदोलन हा एक दुसरी त्याच्या पाठीमागची एक धारणा आहे. त्यामुळं आम्ही निवडणुकीच्या राजकारणात कमी पडत असू, मागं पडत असू स्वाभाविक आहे. म्हणजे वंचितसारख्या प्रकाश आंबेडकरांच्या नाव, ग्लॅमर सगळं असताना सुद्धा त्यांना मुंबईत 50 उमेदवार उभे करताना त्यांच्या नाकात जीव आला, हे तुम्ही पाहिलं. त्यांना जागा सोडाव्या लागल्या. अर्थात ते काँग्रेस आणि त्यांची युती करताना याचा काय त्यांनी हिशेब केला होता ते माहीत नाही. म्हणजे जागा देणाऱ्याने काय हिशेब केला आणि जागा घेणाऱ्याने काय हिशेब केला, हा एक वेगळाच प्रश्न आहे. ही कसली युती आहे माहिती नाही. तो भाग वेगळा जरी सोडला तरी त्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की ज्या मुंबईसारख्या शहरामध्ये 9-10 लाख आंबेडकरी लोक आहेत, त्या शहरामध्ये 50 उमेदवार उभं करणं हे वंचितसारख्या पक्षाला शक्य झालं नाही. याच्यावरून आंबेडकरी राजकारणाच्या ज्या मर्यादा आहेत ना, ते फार वारंवार स्पष्ट होत आहेत. पण ही मर्यादा स्पष्ट होते म्हणजे आपलं अपयश आहे असं समजायची गरज नाही. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये बघा, एक आदिवासी लोकांचा पक्ष आहे, नवीनच आहे. नवीनच आहे, बाप नावाचा, भारतीय आदिवासी पार्टी नावाचा नवीनच पक्ष आहे. पण नवीन पक्ष असताना त्यांचे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे, प्रभावी कामं करतात. त्यामुळं ठीक आहे, सरकार तुम्ही बनवू शकला नाही, पण स्वतःच्या जीवावरचा एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार निवडून जर गेला तर त्याचा एक करिश्मा और असतो, त्याची एक ताकद एक वेगळी असते आणि तो जर फॉर्म राहिला तर त्या ताकदीचा गुणाकार होतो. मग ते आंदोलनाला गती मिळते. आंदोलनाला गती मिळते. आता रामदास आठवलेंची अडचण बघा. ते अनेक वर्ष मंत्री आहेत, अनेक वर्ष त्यांची माणसं निवडणूक लढतात, पण त्यांच्या सुद्धा RPAला मुंबईत सुद्धा 25 जागा नाही उभ्या करू शकत. ही वास्तविक परिस्थिती आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे राजकीय पक्षापलीकडचं जर आपण ह्याचं विश्लेषण केलं चंद्रकांतजी, तर आंबेडकरी चळवळीमध्ये स्पर्धात्मक निवडणुका लढवण्याचं मटेरियल किती आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि ते मटेरियल जेव्हा आम्ही म्हणतोय तेव्हा मग ते संख्याबळ, धनबळ, बाहुबळ हे सगळंच आलं, संघटनात्मक बळ. आणि याची जेव्हा आपण समीक्षा करतो तेव्हा आंबेडकरी राजकारणात ह्याची नेहमीच वानवा राहिलेली आहे. हा दुर्लक्षित प्रांत आहे. आपण मोर्चे, आंदोलनं याच्यामध्ये एक्सपर्ट आहोत. तो आपला DNA आहे. आणि त्यामुळं निवडणुकीचं राजकारण हा आंबेडकरी जनता, चळवळ, पक्ष, कार्यकर्ते हा तेवढ्या गंभीरपणानं घेत नाहीत. आजही दिसतंय. अजूनही आपले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते निवडणूक आली ना चला भीमा कोरेगावला, निवडणूक आली ना चला जयंतीला. अरे निवडणुकीच्या काळात निवडणुका तरी जिंकायचं बघा, पण त्याच्याविषयी त्यांच्यामध्ये उदासीनता आहे. हा सगळा फटका म्हणून म्हटलं की फुले शाहू आंबेडकरी हे वैचारिक जे भांडवल आपल्याकडे आहे, ते भांडवल ही ताकद ती आहे. पण या भांडवलाला राजकीय भांडवलामध्ये जसं कांशीरामजींनी ट्रान्सफॉर्म केलं तसं आपल्याला महाराष्ट्रात अजून जमत नाही. लोकही स्वीकारत नाहीत आणि आमच्यासारखा जर करायला गेला तर त्यालाही साथ मिळत नाही. त्याचे परिणाम म्हणून आंबेडकरी राजकारण हे संकुचित झालेलं दिसतं. मग त्या नगरपालिका निवडणुका असो नाहीतर मोठ्या असो. सर, निवडणुका म्हटल्या की मुद्दे कुठले ना कुठले येतात आणि बऱ्याच वेळा राजकारण हे सामाजिक आणि राजकीय आणि त्याचबरोबर आर्थिक मुद्द्यांच्या भोवती एकवटलेलं असतं. परंतु सध्याच्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत यामध्ये मोठ्या महानगरपालिका जशी काही मुंबई महानगरपालिका या निवडणुकांमध्ये मुद्दे काय आहेत, काय असावेत, या संदर्भात आपण नेमकं काय सांगाल? याचं जर बारकाईने विश्लेषण केलं तर जाहीरनामे प्रत्येक वेळेला निघतात. आताही निघाले, आणखी निघतील.
जाहीरनामे आपल्याकडे गंभीरपणे घेण्याची बाबच नाही. ते पक्षही घेत नाहीत आणि जनताही घेत नाही. मागं महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा मी महाविकास आघाडीत असताना सत्ताधाऱ्याने म्हटलं, अरे हे आपल्या जाहीरनाम्यातलं काम आहे. ते म्हणाले, आम्हाला वाटलंच नव्हतं आपली सत्ता येईल, त्यामुळे आम्ही टाकून दिलं जे काही टाकायचं आहे ते. पण आता ते शक्य नाही म्हणे. ही राजकारण्याची प्रवृत्ती आहे. पण उदाहरणादाखल जर म्हटलं तर बघा, मुंबईमध्ये जी हॉस्पिटल आहेत मोठी, ती सरकारनं म्हणजे इंग्रजांनीच बांधलेली आहेत. सरकारची किती आहेत, प्रायव्हेट किती आहेत ते सोडा. आता आपण ह्या दादर परळ भागात हे शिवसैनिक एवढे गवगवा करतात, त्यांना एखादं केमच्या तोडीचं एखादं हॉस्पिटल नाही उभारता आलं. मग सत्तेत बीजेपी असो, उद्धव ठाकरे असो किंवा आणखीन कोणी असो, वाढ करता नाही आली. लोकसंख्या वाढली, सुविधाचं काय? याच्यावरून आपल्याला कळतं की स्थानिक स्वराज्य संस्था, जसं आता मुंबई महानगरपालिका, 77,000 कोटी हे वार्षिक बजेट. अहो, 77,000 कोटी म्हणजे अनेक राज्याचं एवढं बजेट नाही. मग मला सांगा, एवढा निधी असताना मुंबईमध्ये केमच्या तोडीचं गेल्या अनेक वर्षात एकही सरकारी हॉस्पिटल उभं राहिलेलं नाही. अनेक लोकांच्या ह्या मागण्या आहेत. उदाहरणार्थ वर्लीमध्ये पोद्दार जुनं ते बंद पडत आलंय बघा, संपुष्टात आलंय. तेही आयुर्वेदिक आहे, जागा आहे, पण आहे का सरकारचं धोरण? हे महानगरपालिका चालवणार आहे. ते कुपर म्हणा, केम म्हणा, ते राजेवाडी म्हणा, ही सगळी गव्हर्नमेंटची कधीची आहेत हॉस्पिटल. अरे, इंग्रजांच्या मेहरबानीवर जगणारे अजून आपण, आम्हाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचंय, मग तेवढ्या तोडीचं काम करायचं काय आहे का? नुसतं वल्गना करायच्या. आपण त्या कॉलोनियल मेंटॅलिटीतून बाहेर आलं पाहिजे. अरे, तुमची मेंटॅलिटी कुठली कुठली मेंटॅलिटी? एक हॉस्पिटल पैदा करू शकत नाही. रोड बनवण्याच्या साध्या गोष्टी, पिण्याचे पाणी देण्याच्या साध्या गोष्टी, झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा साधा कार्यक्रम, SRA मधला भ्रष्टाचार, हे सगळ्याला दिसत नाही का? पण मी म्हटलं ना तुम्हाला, आजकाल लोक पण जबाबदार आहेत या गोष्टीला. लोकांना पण याच्यापेक्षा टीव्हीवर कोण दिसतो, चमकतो कोण, 2,000, 5,000, 10,000 घरात आणून फेकतो कोण, मग मतदानाला आपण जायचं, ह्या ज्या काही लोकांच्या पण नतभ्रष्ट सवयी आहेत. जसं बिहारमध्ये 10,000 घ्या मतदान करा, आणि निवडणुकीच्या तोंडावर. आता नगर परिषद नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं, म्हणजे छोट्या नगर परिषदा नगरपालिकेमध्ये 5-5, 7-7 हजार रुपयाचा, अनेक ठिकाणी एका घरात 5 माणसं, 7-5, 35,000 रुपये त्या घरामध्ये सोडून दिले. मग मला सांगा, एवढ्या पैशाचा मास, का पैसा आम्ही बंद करू, त्याच्यावर हे करू ते करू, हा सरकार वल्गना करायचं. मोदींनी तर खूप वल्गना केल्या, हां, सत्तेपुरी, चौदापुरी खूप वल्गना केल्या. पण निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त वापर कोणाचा आहे, तर तो काळ्या पैशाचा आहे. आणि तो काळा पैसा धनदांडग्याकडे आहे, सत्ताधारी पक्षाकडे आहे. नाहीतर तुमचे लिमिट 9, 10, 11 लाख असतात, आणि आपण बघतोय की नुसता फॉर्म भरण्याच्या मिरवणुकीसाठीच त्यांचा खर्च 5 लाखाच्या वरती असतो. हे दिसत नाही का? आणि त्याला लोकही जबाबदार म्हणतात ना, जसे लोक तसं सरकार. जेव्हा अजित पवार म्हणतात बघा, 70,000 कोटीचा आरोप असून मी सत्तेत आहे ना, याच्यावरून समजून जायचं की आता लोकांची लेवल कुठपर्यंत आले. उलट लोकच म्हणत असतील, अजित पवार, 70,000 कोटी म्हणजे फारच लहान आहे हो रक्कम, तुम्ही 70,000 कोटीच्या पलीकडे गेला पाहिजे, तेव्हा आम्ही तुमचा विचार करू. ह्या ज्या लोकांच्या मेंटॅलिटी आहेत, त्यामुळं बेसिक मुद्दे, ज्याला आपण म्हणायचो पूर्वी बिजली सडक पाणी, BSPचा फॉल फॉर्म लावायचो आपण, की हे प्रमुख मुद्दे असतात. त्या प्रमुख मुद्द्याचं काही घेणं देणं नाही. आता सरळ सरळ मतांची खरेदी विक्री, खरेदी सत्ताधाऱ्याकडून, धनदांडग्याकडून, पैसेवाल्याकडून, काळ्या पैशाचा वापर करून, आणि निर्लज्ज मतदार आपल्या मताची विक्री, ही सरळ सरळ 2 समीकरणं झाल्यामुळं ही अत्यंत घातक, अत्यंत वाईट प्रथा आहे. आणि आपण जे म्हणतोय की ह्या निवडणुका अशाच चालत राहिल्या तर भविष्यात फार कठीण होईल. सर, अलीकडच्या काळामध्ये निवडणुका ज्या होतात आणि निवडणुकीच्या अनुषंगानं EVM पासून जे अनेक आरोप केले जातात, त्या अनुषंगानं मतदारांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार होतो की मतदान केल्यानंतरही ज्या बदलासाठी आपण मतदान करतो त्या बदलाला ते जात नाही, अशी भावना
त्यांच्यामध्ये निर्माण होऊ पाहते आहे आणि त्या भावनेतून ते मतदानाला जाण्याचं टाळू इच्छितात असा प्रकार वाढीस लागतो आहे. तर या सगळ्या प्रकारावर आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, तसं जर म्हटलं तर 70, 75, 80% ईव्हीएम मध्ये मतदान दाखवलं जात आहे. म्हणजे आकडेवारीवरून बोलताना तर आपल्याला 50-60% जास्त मतदान आढळतं. अशा वेळेला आपण बघ 20-30% लोक, 35% लोक निवडणुकीपासून दूर राहतं म्हणतात, तरी ते बहुमताचा कौल होत नाही. बहुमताचा कौल हा इकडे या बाजूला येतो. दुसरी बाजू अशी की आता निवडणुका जिंकणं, त्या कशाही करून जिंकणं, नीती अनीती तिथं काही त्याचं काही हे ठेवायचं नाही. पैसा असेल पैसा, गुंड असतील गुंड. नाहीतर तर पुण्यासारख्या साधन सुशितेच्या फार मोठ्या गप्पा मारणाऱ्या सदाशिव पेठी शहरामध्ये कोयता गँग, ही गँग ती गँग, हे सगळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना सत्ताधारी लोक उमेदवार बनवत आहेत. म्हणजे बघा, निवडणुका जिंकणे एकमेव निकष आहे. त्या आम्ही कशा जिंकतो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. लोक कितपत मतदान करतील याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. जर करणार नसतील तर ते कसे करणार नाहीत ते आम्ही बघून घेऊ. मग ते अर्थकारणाच्या माध्यमातून बघून घेऊ, दहशतकारणाच्या मागे बघून घेऊ. नाहीतर एखाद्या गरीब मतदाराला तुझी झोपडी 2 फूट रस्त्यावर आली, मग निवडून आलं तर बघतो तुझी झोपडी कशी राहते. अत्यंत निर्लज्ज अवस्थामध्ये मतदान करवून घेण्यात सुद्धा येते. मतदार मी म्हटलं तेही जबाबदार आहेत, पण सत्ताधाऱ्यांनी सगळ्या ट्रिक्स वापरल्या. त्यामुळे उमेदवार कोण आहे काय, आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या व्यक्ती केंद्रित असतात, पक्ष केंद्रित नसतात. जेवढ्या मोठ्या निवडणुका तेवढ्या पक्ष केंद्रित, जेवढ्या छोट्या निवडणुका तेवढ्या व्यक्ती केंद्रित, असं आपण राजकारणात म्हणतो. पण अगदी आता छोट्या निवडणुकीत सुद्धा पक्ष केंद्रित चाललंय. व्यक्ती केंद्रित जाऊ द्या, व्यक्ती केंद्रित व्यक्ती जेलमध्ये, कुणाला माहिती नाही कोण आहे तो, आणि त्याच्यासाठी कुणाचा तरी वापर बी होतो छोट्या मोठ्या पक्षातला. हे तुझ्या नावावर आहे, माझ्या नावावर नाही तर तुझ्या नावावर, जे पुण्यामध्ये घडलेलं आहे. म्हणजे लोकांना काही त्याच्याशी पडलंय की नाही हा कधी कधी महत्वाचा प्रश्न जाणवतो. आणि त्यामुळं सत्ताधारी पक्षांची असे उमेदवार देण्याची हिंमतच कशी होते. आणि हिंमत होते याचं कारण असं की त्यांना माहिती आहे जनमताची नीतिमत्तेची पातळी फार घसरलेली आहे. लोक फार गांभीर्याने घेत नाहीत. उलट प्रचंड मोठा गुंड असेल, त्याच्यावरती भरपूर केसेस असतील तर त्याला निवडून येण्याचे चान्सेस जास्त. अशा प्रकारची समीकरणं, अगदी लाजिरवाणी निर्लज्जपणाची समीकरणं आपण प्रस्थापित करतोय, प्रस्थापित अनेक ठिकाणी होत आहेत. ही फार चिंतेची बाब आहे. आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांतजी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या गेल्या 2-3 दिवसात तुम्ही पाहिलं, मीही पाहिलं, अनेकांनी पाहिलं, अनेक लोकांना तिकीट नाही मिळाले म्हणून हंबरडा फोडून रडताना बघितले तुम्ही. तुम्हालाही वाटलं असेल एवढं काय मोठं आहे की तिकीट नाही मिळाले म्हणून यांच्यावर आभाळ कोसळलं. एवढं हंबरडा पडून, कोण बायकोच्या गळ्यात, कोण आईच्या गळ्यात, कोण नवऱ्याच्या गळ्यात, आणि एवढे धाय मोकळून रडत आहेत. आणि जर एवढी त्यांची पक्षावरची ताकद निष्ठा आहे तर त्यांनी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात तेवढं उभं राहिलं पाहिजे ना. हे धाय मोकळून रडणं, अंगावरती रॉकेल टाकून घेणं, उपोषणाला बसणं, हे काही लढाऊ कार्यकर्त्याचं लक्षण नाही, हे भीक मागणाऱ्या कार्यकर्त्याचं लक्षण आहे. म्हणजे मला आता निवडणुकीच्या माध्यमातून मिळणारं तिकीट, त्या तिकीटच्या मागून येणारा पैसा, त्या पैशाच्या मागून येणारी प्रतिष्ठा ही माझी गेली म्हणून धाय मोकळून रडणारे लोक, हे बघून यांची सुद्धा केविलवाणी परिस्थिती. आणि काही लोक त्याचं समर्थन करतात. बघा किती प्रामाणिक कार्यकर्ता आहोत. अरे प्रामाणिक कार्यकर्ता असेल आणि तुझं काम असेल तर तुझ्या ताकदीवर उभा राहा ना त्या पक्षाच्या विरोधात, त्याच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात. आता अगदी उद्धव ठाकरेच्या महिला सुद्धा गेल्या होत्या म्हणे, कुठे, त्या बांद्र्याला. अगदी एक म्हातारी महिला मी पाहिली, ती उद्धव ठाकरेचा एवढा उदो उदो करत होती, तिच्या भाषेतला उदो उदो, त्या गावठी भाषेतला उदो उदो एवढा करत होती. अरे मग या लोकांच्या मध्ये हिंमत पाहिजे ना. पक्षाने जर चुकीचा उमेदवार दिला तर तू कसा निवडून आणतोस, आम्ही पाडल्याशिवाय राहत नाही ना, आमचा उमेदवार आम्ही निवडून आणल्याशिवाय राहत नाही. अशी जनमताची एक पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय
हे रडारडी, रुसवा फुगवी, पळवापळवी ह्याला काय अर्थ नाही. आणि अशा कार्यकर्त्यांनी आपलं इमोशनल भांडवल करून पुन्हा आपलं पुढचं त्याच मार्गाने जायचं, याला काही शहाणपणा म्हणत नाही. सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर आपण मतदारांचा विचार केला तर सर्वाधिक मतदार हा खास करून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे. आणि ह्या ज्या मागासवर्गीय वस्त्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी मतदार वास्तव्यालाही आहेत. आणि ह्या वस्त्या ज्या जमिनीवर आहेत त्या जमिनीचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ऐरणीवर आलेला आहे. आणि या जमिनी वाचवण्यासाठी या मतदारांनी नेमकं काय करायला हवं, किंवा एक नेते म्हणून आपण नेमकी काय भूमिका या संदर्भात घ्याल? चंद्रकांतजी, एक गोष्ट महत्त्वाची आहे की आंबेडकरी वस्त्या किंवा गोरगरिबांच्या ज्या वस्त्या आहेत तिथं आता स्वतंत्र राजकारण शिल्लक आहे का, त्याचं उत्तर नकारार्थी आहे. धारावी असेल, सिद्धार्थ कॉलनी असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, असलपा विलेज असेल, अनेक वस्त्या आहेत. माटुंगा लेबर कॅम्प आहे, वर्ली नायगाव, डिलाय रोड, शिवडी, अशा या वस्त्या आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र राजकारण अस्तित्वात आहे का? जवळजवळ नाही. पूर्वी आंबेडकरी चळवळीचा किंवा दलित चळवळीचा कार्यकर्ता काँग्रेसचं सुद्धा मतदान करायचं नाही. कालानंतर बदल झाला आणि बहुतेकांना काँग्रेस हीच आपली पार्टी, मायबाप पार्टी वाटायला लागली. याच्यानंतरचा पुढचा टप्पा आला. आंबेडकरी चळवळीमध्ये BJPला लोक कधीच मतदान करायचे नाही. पण पुन्हा त्याच्यात टप्पा आला आणि अनेकांना BJP सुद्धा आपली पार्टी वाटायला लागली. माणिक गांगुर्डे असोत, कांबळे असोत, हे आता BJPत तुम्हाला सर्रास दिसतात. आठवल्याने महाराष्ट्रात त्याला राजमान्यता मिळवून दिली. म्हणजे असे अनेक प्रकारे एक मोठे बदल घडून आले. याचा परिणाम काय झाला की तिसरी एक बाजू आहे याला. पूर्वी जी ह्या दलित वस्त्यामधली स्थानिक लेवलची संघर्ष शक्ती होती, ती संघर्ष शक्तीचा लय पावला आहे, कमी झालेली आहे. कमी होण्याचे कारण काय? तर तिथलं राजकारण, तिथलं स्वतंत्रपणा हे संपला आणि तिथलं राजकारण हे प्रस्थापिताच्या ताब्यात गेलं. म्हणजे आज मुंबईसारख्या अनेक झोपडपट्ट्या असतील, आंबेडकरी वस्त्या असतील, तिथले अगदी SRA प्रोजेक्ट बघा, हे सगळे प्रस्थापितांच्या हातातले, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हातातले. आणि मग यांना आपल्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन त्याचे पाय धरावे लागतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि यामुळं मुंबईतल्या जागा असतील, आता त्या जागा मला सांगाल तसं ह्या BDD चाळीतला आहे. BDD चाळीमध्ये 80,000 नागरिक, 80,000 खोल्यामध्ये राहणारे नागरिक. तुम्हाला माहिती आहे त्या टॉवर किती मोठमोठे उभे राहतात आणि त्या टॉवरमधून हे 80,000 एवढ्या भव्य, मला वाटतं 124 की 158 BDDमध्ये पसरलेले लोक हे 10-20 टॉवरमध्ये मॅनेज होतील आणि बाकीच्या सगळ्या जमिनीचा उपयोग. तीच गोष्ट धारावीला लागू पडते, तीच गोष्ट रमाबाई आंबेडकर नगराला, तीच गोष्ट सिद्धार्थ कॉलनीला लागू पडते. आणि त्यामुळं स्वतंत्र राजकारण नसलं की तिथले सगळी साधनंसुद्धा प्रस्थापित लोक लुबाडून घेतात आणि त्याचाच प्रत्यय म्हणून SRA असेल, पुनर्विकास योजना असतील, या माध्यमातून सगळ्यावरती सत्ताधाऱ्यांचा प्रचंड मोठा एक पगडा असतो आणि ते सत्तेचा उपयोग करून ते आपल्यासाठी वापरतात. सर, निवडणुकीचा झंझावात आता उद्यापासून सुरू होईल, त्यामुळे प्रचाराचा धूमधडाका देखील होईल. परंतु या सगळ्यांमध्ये ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेने जाईल असं आपल्याला वाटतं आहे? या निवडणुकीचं तसं कन्क्लुजन काढलं तर मी तुम्हाला म्हटलं, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अस्तित्वाची लढाई लढतायत. इथं जे हरले तर त्यांचं सगळं राजकारण संपुष्टात येईल. ही जशी एक बाजू आहे तशी BJPला हिंदुत्वामध्ये दुसरा भागीदार नको आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे किंवा ठाकरे ब्रँडला मुंबईतून तडीपार करणं, महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवायचं असेल तर या निवडणुकीमध्ये पूर्णपणे त्यांची सशे होलपट करणं हे त्यांचं टार्गेट आहे. काँग्रेस पक्षाला आपला पाया काही पुन्हा वाढतोय का, गेलेली जमीन परत येते का, याच्या शोधात काँग्रेस आहे. बाकी आंबेडकरी राजकारणातील पक्ष ते आपापल्या पद्धतीनं अस्तित्वाचं राजकारण करतात, छोटं मोठ्यापणाचं. कोणी RPI असेल, कोणी BSP असेल, कोणी BRSP असेल, अगदी वंचित सुद्धा असेल.
हे आपापल्या पद्धतीनं एक आंबेडकरी संघर्षाचं अस्तित्वाचं राजकारण करतात. मी संघर्षाचं राजकारण सुद्धा म्हणायला तयार नाही. आणि मग हे समाजवादी, CPI, CPM आता जवळजवळ संपूर्णपणे मायनस झालेले प्लेयर, शेकाप वगैरे, ते सुद्धा आपल्या अस्तित्वाचं राजकारण करतात. या सगळ्यांचा जेव्हा आपण आढावा घेतो आणि ज्या पद्धतीनं बिनविरोध निवडणुका महाराष्ट्रामध्ये घडवून आणल्या जात आहेत, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा काळा पैसा आणि सरकारी दहशतीचा वापर, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राचे आपले विधानसभेचे सभाध्यक्ष ते राहुल नॉर्वेकर, आता हा सभाध्यक्ष माणूसच निवडणुकीच्या राजकारणात आहे, त्यांच्या विरुद्ध तक्रार येतात, तेव्हा सत्तेचा गैरवापर आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. आणि जेव्हा बिनविरोध लोक हे BJPचेच निवडून येतात, 99% त्यांच्याच इलाक्यातून निवडून येतात, तेव्हा सत्तेची समीकरणं कोणत्या दिशेनं चाललेत हा याचा आपल्याला आढावा बांधता येतो. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की पूर्वी लोकांना निवडणुका नको ह्या वेगळ्या पद्धतीनं वाटायचं, आता आम्ही निवडणुकीच्या अगोदरच घोडे बाजार करून तुमचे उमेदवार बिनविरोध निवडून आणतो. हे नव्या प्रकारच्या निवडणुकीचं राजकारणाचं तंत्र हे BJPच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. सर, आजच्या या विषयावर निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जी भूमिका मांडली ती परखडपणे मांडली, आत्मचिंतनात्मकही मांडली आणि एकंदरीत निवडणुकांचं विश्लेषण करणारी आणि राजकीय पक्षांची भूमिका आणि ससे होलपट आणि त्यातही आंबेडकराईट राजकीय पक्षांची होणारी ससे होलपट या संदर्भातही आपण परखडपणे आणि स्पष्टपणे बोललात. बघूया, प्रेक्षकही आपल्या या मुलाखतीवर नेमके व्यक्त होतीलच. आपण प्रेक्षकांची मतंही त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणून घेऊया. धन्यवाद. आपण थ्री वेज मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम.